श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या घरात सतत तणाव आहे, जिथे छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वादविवाद होतात, जिथे मनाला शांती मिळत नाही आणि जिथे आनंद असूनही समाधान नाही. तर मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात पैसा वाढला आहे पण मन शांती कमी झाली आहे. मोठी घरं आहेत पण घरात प्रेम नाही. सगळ्या सुविधा आहेत पण मनाला समाधान नाही. अशा वेळी आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. मित्रांनो, शास्त्रात सांगितलं आहे की जिथे देवांचं नामस्मरण होतं तिथे नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकू शकत नाही. जिथे मंत्राचं स्पंदन असतं तिथे घरातील वातावरण पवित्र होऊन जातं. आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो अनेक स्वामी भक्त दररोज आपल्या घरात लावतात. तो मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा मंत्र फक्त शब्द नाही, ही स्वामींची ऊर्जा आहे, स्वामींची कृपा आहे आणि ही स्वामींची उपस्थिती आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हापासून त्यांनी रोज काही वेळ हा मंत्र घरात लावायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या घरातील वातावरण अगदीच बदलू लागलं. मन शांत राहू लागलं, राग कमी झाला, घरातील वाद कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा विश्वास अधिक वाढला. मित्रांनो, एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक कुटुंब प्रमुख राहत होता. घरात पैसा होता, सर्व सुखसोयी होत्या, पण घरात सतत भांडणं व्हायची, कोणी कोणाशी नीट बोलत नव्हतं. घरातील वातावरण खरंच खूप नकारात्मक झालं होतं. एक दिवस त्या कुटुंबाने एक संतांचा सल्ला घेतला. संत म्हणाले की फक्त दररोज 15 मिनिटे स्वामींचा मंत्र लावा, स्वामींचं नामस्मरण करा. त्यांनी ते सुरू केलं. पहिल्या काही दिवसात काही फरक जाणवला नाही, परंतु जसे जसे दिवस त्यांचे सरत गेले पण तसं तसं त्यांना त्यांच्या घरातील लोक शांत होऊ लागले. घरातील तणाव कमी झाला आणि एकमेकांशी ते प्रेमाने बोलू लागले आणि काही महिन्यातच घराचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे अगदीच बदलून गेलं. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, ही कथा सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की ज्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरण होतं, स्वामींचा नामजप होतो, त्या घरामध्ये कोणीही दुःखी राहत नाही. मित्रांनो, मंत्रात जादू नसते, पण मंत्रामुळे मन बदलतं. मन बदललं की जीवन बदलतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही अशा आध्यात्मिक व्हिडिओंचा लाभ होत असेल तर आत्ताच चॅनलवरील जॉईन बटनावर क्लिक करा आणि आपल्या स्वामी परिवाराचा भाग बना. तुमच्या या छोट्याशा सहकार्यामुळे असे संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवता येतील. मित्रांनो, आता अनेक जण भक्त विचारतील की हा मंत्र कधी लावावा. तर स्वामी भक्तांनो, सकाळी लावू शकता, संध्याकाळीही लावू शकता, झोपण्यापूर्वीसुद्धा लावू शकता, पण शक्यतो घरातील सर्व सदस्य उपस्थित असतील त्याच वेळेस हा मंत्र लावावा. मंत्र सुरू असताना मोबाईल बाजूला ठेवा, TV बंद ठेवा आणि मनापासून ऐका. मित्रांनो, आज अनेक लोक घरातील नकारात्मक ऊर्जेबद्दल बोलतात, पण लक्षात ठेवा, नकारात्मकता बाहेरून कमी आणि आपल्या विचारांमधून जास्त निर्माण होते. मंत्र मनाला सकारात्मक विचार देतो, म्हणूनच अनेक भक्तांना मंत्र ऐकल्यानंतर हलकं वाटतं. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जेव्हा आपण मनापासून स्वीकारतो तेव्हा भीती कमी होते, चिंता कमी होते, मनातील ताण जो आहे तोही कमी होतो आणि स्वामींवरचा विश्वास वाढतो. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, जर तुमच्या घरात सतत तणाव असेल तर आजपासून एक छोटा नियम करा. रोज 15 मिनिटे स्वामींचा मंत्र लावा, दिवा लावा आणि संपूर्ण कुटुंबाने मिळून स्वामींचं नाव घ्या, स्वामींचं नामस्मरण करा. विश्वास ठेवा, फरक हळूहळू जाणवायला लागेल. मित्रांनो, देवाकडे मागण्याआधी देवाला आपल्या घरात स्थान द्या, कारण ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं त्या घरात सुख, शांती आणि समाधान आपोआप येऊ लागतं. आज जर तुम्ही हा संकल्प करत असाल तर मनापासून म्हणा, स्वामी आमच्या घरात सदैव सुखी, शांती आणि समाधान नांदू द्या. आणि शेवटी, जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे दुःखी घराला पुन्हा आनंद मिळू शकतो. मित्रांनो, जर आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या संदेशामुळे तुमच्या मनाला थोडीशी जरी शांती मिळाली असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा, कारण तुमचा हा एक लाईक हा स्वामींच्या संदेशाला आणखी हजारो भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकतो. हा संदेश तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक स्वामी भक्ताला शेअर करा. कदाचित कोणीतरी आज
खूप दुःखात असेल आणि स्वामींचा हा संदेश त्याच्या दुःखी मनाला आधार देईल, आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटवेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहत राहा. जर तुम्ही अजून आपल्या स्वामी परिवाराचा भाग झाला नसेल तर आपल्या खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करा आणि आपल्या स्वामी परिवाराचा भाग बनायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा, जेणेकरून स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तसेच चॅनलवरील जॉईन बटनावर क्लिक करून आमच्या स्वामी परिवाराचे विशेष सदस्य बना आणि या आध्यात्मिक सेवेमध्ये सहभागी व्हा. चला, व्हिडिओ संपण्यापूर्वी एकदा सर्वजण कमेंटमध्ये लिहूयात, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.